आपण जी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती, तर अनेकांनी अर्थसंकल्पापूर्वी या योजनेचं काय होणार, ही सुरू राहणार की बंद होणार, अशा चर्चा केल्या होत्या. पण योजना आम्ही सुरू ठेवलेली आहे, ती आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि त्याकरता सगळं आवश्यक तो निधी आपण दिलेला आहे. शेतकऱ्यांच्या मोफत वीज करता देखील आतापर्यंत 32,000 कोटी खर्च केले आहेत. यावर्षी 20,000 कोटी अजून आपण खर्च करतो आणि ती योजना देखील आपण सुरू ठेवणार आहोत. राज्यात आतापर्यंत 37 लाख लखपती दिदी आपण केले आहेत. यावर्षी 25 लाख आपल्या बहिणींना लखपती दिदी करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यावेळेस आम्ही घोषणा केली, लाडकी बहीण योजना तर सुरूच होती आणि शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. तेव्हा कर्जमाफी कधी करणार, लाडक्या बहीण योजनेचे पैसे कधी, ते तर पैसे सुरू आहे. पण आम्ही सांगितलं होतं योग्य वेळी कर्जमाफी होणार आणि आजच्या बजेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषणा करून योग्य वेळ सिद्ध केलेली आहे. त्यामुळे आता विरोधकांना काय बोलायला संधी आम्ही ठेवलेली नाही. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हेही सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी कधी बंद होणार नाही आणि ती कायम सुरू राहणार. शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील जे सांगितलंय, आपलं 2025 सप्टेंबर पर्यंत 2 लाखापर्यंत जी कर्जमाफी करायची आहे, हे 2 विषय सगळ्यात महत्वाचे. लाडकी बहीण योजना झाली आणि सावत्र भावानी किती कोर्टबाजी केली तरी सुद्धा आमच्या लाडक्या बहिणींच्या मागे आम्ही सगळे भाऊ, आता तर आमची ताई पण आली आहे, आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि सुरूच राहणार आहे. आणि जे आम्ही आश्वासन दिलेलं आहे ते आता विचारत होते 2100 रुपये कधी देणार, तेही आम्ही सांगतो की योग्य वेळी तेही देणार. आम्ही कधी मागे फिरणार नाही. बजेटच्या ते तुम्हाला सांग, योग्य वेळी, आज योग्य वेळी पाहिलं तुम्ही का, बोलत नाही आम्ही खाली, फक्त बोलत नाही, आम्ही करतो. आणि त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन. लाडकी बहीण योजनेचा तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला असेल, त्यानंतर तुम्ही आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहात. मात्र अजून देखील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. परंतु महिला दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांची मोठी भेट आलेली आहे. लाडकी बहीण योजना तुमची सुरूच राहणार आहे. अर्थसंकल्पामध्ये त्याबद्दलची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त या योजनेच्या निधीत भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. काय आहे नेमकी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. राज्यातील लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याची घोषणा आज दिनांक म्हणजे 6 मार्चला ज्यावेळी अर्थसंकल्प मांडण्यात आला, त्यावेळी अर्थमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना या ठिकाणी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त या योजनेच्या निधीमध्ये भरीव तरतूद केली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी ही मोठी बातमी आहे, ती म्हणजे तुमची योजना आता पुढे अशी चालू राहणार आहे. कारण की अर्थसंकल्पामध्येच या ठिकाणी याची तरतूद करण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे, ज्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला हे 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. याचा फायदा देखील तुम्हाला होत असेल. तुम्हाला याचा फायदा होतो का आणि ही योजना पुढे अशी चालू राहावी, तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या योजनेसाठी आता भरीव तरतूद करण्यात आलेली असून पात्र लाडक्या बहिणींना दरमहा मिळणाऱ्या हप्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात या ठिकाणी होती. मात्र त्याच्याबद्दल याच्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली नाही. आतापर्यंत 37 लाख लखपती दिदी झाले असल्याचंही अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच आणखी 25 लाख लाडक्या बहिणींना लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट असण्याचं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बघा, गेल्या काही दिवसापासून लाडकी बहीण योजनेबाबत पसरत असलेल्या शंका आणि कुशंकाच्या पार्श्वभूमीवरती आज सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री या योजनेबाबत काय घोषणा करतात याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं होतं. मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या 2026-27 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधानसभेमध्ये मांडला. गेल्या काही दिवसापासून लाडकी बहीण योजनेबाबत पसरत असलेल्या शंका आणि कुशंकाच्या पार्श्वभूमीवर या
या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री यांनी योजनेबाबत काय घोषणा करतात याकडे महिलांचं लक्ष लागलेलं होतं. दरम्यान या योजनेतून अर्थसंकल्पामधून मुख्यमंत्र्यांनी या योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला वर्गाला मोठा या ठिकाणी दिलासा देणारी घोषणा केलेली आहे. तर महत्वाचं म्हणजे तुमची योजना सुरू राहील असं त्यांनी या ठिकाणी म्हटलं. मात्र जे 2100 रुपयाबद्दलचा या ठिकाणी वाढ करण्याबद्दलचा निर्णय आहे तो मात्र या अर्थसंकल्पामध्ये झालेला नाहीये, परंतु तुमचे 1500 रुपयांनी या ठिकाणी ही योजना आता कायमस्वरूपी पुढे चालू राहणार आहे. ही तुमच्यासाठी मोठी भेट असणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुमची योजना जी आहे या ठिकाणी कायमस्वरूपी सुरू राहणार आहे, ती बंद होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी भेटत राहणार आहेत. परंतु मागच्या 7-8 महिन्यापासून जर आपण बघितलं तर लाडकी बहीण योजनेचे त्या महिन्यामध्ये या ठिकाणी हे पैसे जमा होताना दिसत नाहीत. ते प्रत्येक पुढील महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होताना दिसतात. जसं की या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला या फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा झालेला आहे, परंतु अजून फेब्रुवारी महिन्याचा या ठिकाणी लाभ जो आहे जमा झालेला नाही. मार्च महिना सुरू झालेला आहे तरी देखील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तुमचा जमा झालेला नाही. मग हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत तुम्हाला जमा होऊ शकतो, तर या मार्च महिन्यामध्येच हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. महिला दिनाच्या निमित्ताने हे पैसे जमा होतील अशी सर्वांना आशा होती, मात्र अजून देखील हे पैसे जमा झालेले नाहीत. तुमचे या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होत आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या भवितव्याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशी सुरू राहणार आहे, तसेच या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आली आहे असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं. मात्र या योजनेमधून महिलांना मिळणाऱ्या लाभामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ करण्याची घोषणा मात्र मुख्यमंत्र्यांनी केलेली नाही. म्हणजेच तुमचा 21 रुपयाचा जो लाभ आहे ती वाढवण्याची घोषणा होती ती अजून पूर्ण झालेली नाही. मात्र 1500 रुपयाचा लाभ तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक महिन्यामध्ये भेटतच राहणार आहे. राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुती सरकारने आपल्या आधीच्या कार्यकाळात जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कमालीची लोकप्रिय ठरलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. दरम्यान या योजनेच्या सरकारच्या तिजोरीवरती मोठा ताण देखील पडत असल्याचं समोर आलेलं होतं. त्यामुळे या योजनेचे हप्ते अनेकदा लांबणीवरती पडण्याचे प्रकारही घडलेले आहेत. जसं की आपण मागच्या 7-8 महिन्यापासून पाहतोय, प्रत्येक महिन्याचा हप्ता वेळेवरती भेटत नाही, परंतु हे हप्ते जमा होत आहेत मात्र वेळेवरती या ठिकाणी भेटताना दिसत नाहीत. त्यासाठी लाडक्या बहिणी कुठली तरी 1 तारीख या प्रत्येक हप्त्याची फिक्स करावी अशी देखील मागणी करत आहेत. तुम्हालाही वाटतं का 1 तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, कारण की लाडक्या बहिणी 1 ते 30 तारखेपर्यंत याची वाट पाहत राहतात, मात्र हे पैसे त्या महिन्यामध्ये जमा होताना दिसत नाहीत. त्याच पार्श्वभूमीवरती ही योजना सुरू राहणार की बंद होणार याबाबत वारंवार अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामधून केलेल्या घोषणेमुळे ही योजना पुढे सुरूच राहणार असल्याचं निश्चित देखील मात्र केलेलं आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, सुरूच राहणार आहे. विरोधक 21 रुपये कधी देणार असं विचारतायत, योग्य वेळी आम्ही ते देणार आहोत असं या ठिकाणी बोललं गेलेलं आहे. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. 21 रुपये देखील वेळेवरती या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिले जातील याच्याबद्दलची त्यांनी माहिती दिलेली आहे. तर अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी 21 रुपयाबद्दलचा निर्णय सध्या झालेला नाही, मात्र लाडक्या बहिणींना तुमचे 1500 रुपये जे आहे त्या ठिकाणी कायमस्वरूपी पुढे चालूच राहणार आहेत. म्हणजे ही जी योजना आहे तुमची बंद होणार नाही. तर आता तुमचा या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी भेटणार? कारण की बघा, फेब्रुवारी महिना संपलेला आहे, मार्च महिन्याचे जवळपास 2 आठवडे या ठिकाणी संपत आलेले आहेत. म्हणजे पहिला आठवडा तर संपलेला आहे, दुसरा आठवडा अजून या ठिकाणी सुरू होत आहे, परंतु अजून देखील हे पैसे जमा झालेले नाहीत. महिला दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच हे पैसे येणं गरजेचं होतं, मात्र त्याच्याबद्दलचा कुठलाही अजून GR देखील आलेला नाही. म्हणजेच तुम्हाला आता फेब्रुवारी प्लस या ठिकाणी मार्च महिना ह्या 2 महिन्याचे पैसे सध्या स्थगित आहेत. कारण की बघा, त्या महिन्यामध्येच हे पैसे भेटणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या मार्च महिन्याचे देखील पैसे तुम्हाला मार्च महिन्यामध्ये भेटणं गरजेचं आहे, परंतु अजून फेब्रुवारी महिन्याचाच हप्ता जो आहे तुमचा या ठिकाणी स्थगित राहिलेला आहे. तर हे जे 2 हप्ते आहेत, जसं की फेब्रुवारी आणि मार्च महिना, हे 2 हप्ते तुम्हाला भेटणं गरजेचं आहे. सध्या तरी तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तरी मार्च महिन्यामध्ये लवकर येणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल अजून कुठलीही अधिकृत तारीख जी आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु या मार्च महिन्यामध्ये तुमचा हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे कधीही तुम्हाला वाटप केला जाऊ शकतो. त्याच्याबद्दलची जशी अधिकृत तारीख जाहीर होईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल.
तर जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो देखील भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना जो आहे तो जमा झालेला नाही. जानेवारी महिन्याचे पैसे जे आहेत तुमच्या खात्यामध्ये जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. ज्यांचे जानेवारी महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत त्यांना हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मात्र या ठिकाणी 100% जमा होणार आहे. कारण की काय काय लाडक्या बहिणींच्या या ठिकाणी KYC मधील ज्या चुका झालेल्या होत्या त्याच्यामुळे भरपूर सारे जसं की नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल आणि जानेवारी असेल असे भरपूर सारे हप्ते त्यांचे स्थगित राहिलेले आहेत. आता 31 मार्च 2026 पर्यंत लाडक्या बहिणींना त्यांची eKYC मध्ये दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आलेली आहे. तोपर्यंत त्यांची eKYC जशी पूर्ण होईल त्यामध्ये त्या लाडक्या बहिणी पात्र होतील तसे त्यांचे स्थगित हप्ते देखील या ठिकाणी जमा होऊ शकतात. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.